नामस्मरण हेच सद्बुद्धी निर्माण करणारे खरे सामर्थ्य आहे. इतिहास सांगतो, सगुण अवतार समोर असूनही दुर्योधनाची आणि रावणाची बुद्धी पालटली नाही. यावरून स्पष्ट होते, सद्बुद्धी देण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामात आहे. नाम म्हणजेच भगवंत. उपासना आणि अनुसंधान हे जीवनाचे प्राण आहेत. व्यवहार हा शरीरासारखा आहे. अनुसंधान सुटले तर सर्व काही असूनही जीवन व्यर्थ ठरते. मनासारख्या गोष्टी न होणे हे दुःख नाही, त्या गोष्टी मनात धरून ठेवणे हेच खरे दुःख आहे. काळ आशेत गुंतवतो आणि शेवटी सोडायला लावतो. हे ओळखून नाम आणि अनुसंधानात राहणे हेच खरे कल्याण आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी न घडणे हीच भगवंताची कृपा आहे.